आज या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेडगाव या गावामध्ये जे काही मातंग वस्तीचा जो काही प्रलंबित प्रश्न होता तो आज या ग्रामपंचायतमध्ये माननीय श्री सरपंच साहेब आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक या अधिकारी यांच्यासोबत बसून आपण जे काही निवेदनामध्ये जे काही आपण अटी मांडलेल्या होत्या, जे काही आपले प्रॉब्लेम आहेत समाजाचे, ते आज ग्रामसेवक साहेबांनी संपूर्ण लवकरात लवकर जे काही समाजाची अडवणूक झालेली आहे, जे काही समाजाचे मोठे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी देण्याचे ग्रामसेवक साहेबांनी आपल्याला ग्वाही दिलेली. आता जे काही आपल्या समाजाचे प्रश्न आहेत, एक 7 ते 8 प्रश्न आहेत, ते आपल्याला ग्रामसेवक साहेब संपूर्ण माहिती देतील. आता मी प्रथम किरण भाऊ उमाप आणि उत्तम मी त्यांचे प्रथम गावात आल्याबद्दल ग्रामपंचायत स्वागत करतो. दुसरा विषय असा, ते आल्यामुळं माझा फायदा झाला की जे ग्रामस्थांचे प्रश्न होते ते अनावधानाने काय राहिले असेल किंवा कारण असेल तर त्यांचे प्रश्न, मी पण शासनाचा माणूस आहे, तर त्यांचे जे प्रश्न असेल तर ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जो विषय मांडला की त्यातून त्या निमित्ताने तुम्ही पण आले, लोक ग्रामस्थ होऊन एकत्र आले, तर त्यांचे जे महत्वाचे मुद्दे की साठे नगरमध्ये शेत गेले ते तिथं जो गटारीचा पाण्याचा रहिवाशांना त्रास होतो, तर साधारणतः की आपल्याकडं घनकचरा व सांडपाणी नावाची शासनाची योजना आहे, त्या योजनेचं टेंडर झालेलं आहे. तर साधारणतः 7 ते 8 मागच्या आठवड्यामध्ये ठेकेदार येऊन गेले, पण त्यांच्या तांत्रिक कारणामुळे त्यांनी काम सुरू नाही केलं. तर साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये ते येऊन काम सुरू करणार आहे. तर त्यांना प्राधान्याने आम्ही सांगू, बाकीचे काम नंतर करा, हे काम पहिलं कर, कारण तुम्ही एकदा काम सुरू केलं म्हणजे सगळीकडे सारी घडले. त्यांना सांगितलं पहिला प्रश्न तुम्ही इथला आमचा हा प्रश्न भेटा, म्हणजे त्यांचा हा प्रश्न 7-8 दिवसांनी आम्ही त्यांना आवडून लवकर बोलून घेऊ, त्यांचा हा प्रश्न सोडवायचा, म्हणजे सोडायला पहिलं प्राधान्य त्यांना देऊ. त्यांनी काम चालू केलं तर 2 दिवसाचं बंद असं नाही, ते काम सुरू संपायला 7-8 दिवस जाणार नाही त्यांच्या याच्याप्रमाणे, बरोबर. त्याच्यानंतर साठे नगरच्या सर्व बाजूच्या पाण्याचे खूप मच्छर झाले. हा विषय आता हा ग्रामपंचायतीचा नसून हा गावाचा विषय, तो सरपंच साहेबांनी सांगितलंय तुम्ही सगळ्या ग्रामस्थांची सल्ले तो भेटत, तो माझा ग्रामसेवक म्हणून माझा अधिकाराच्या बाहेरचा विषय. त्याच्यानंतर समाज मंदिराचा जो विषय तो त्या ज्या ठिकाणी आपण समक्ष आता सोमवारी किंवा मंगळवारी तुमच्या वस्तीत मंगळवारी तुमच्या वस्तीत लोकांना घेऊ, त्यांच्या काय प्रॉब्लेम असेल तिथले तिथं करू आणि त्या संबंधित ठेकेदाराला घेऊन जाऊ आणि त्याच्याकडून ते काम दुरुस्त करून घेऊ. हा, त्याच्यानंतर आता साठे नगरच्या पाणी प्रश्नाचा जो प्रश्न आहे तर तो निम्म्या लोकांना पाणी जातं, निम्म्या लोकांना जात नाही. आता निम्म्या लोकांना ज्यांना जातं तर त्यांना आम्ही ग्रामपंचायतीने स्वतः तोटे दिले होते. आम्ही 3 ते 4 वेळा सदस्यांसमोर बरोबर गेलो, कर्मचाऱ्यांना घेऊन गेलो, ते लोक त्रुटी बंद करायची सुद्धा काळजी घेत नाही. त्या लोकांचं असं वाटरला पाणीचं आम्ही त्यांची गेलो, त्यांनी पाणी बंद केलं तर वरच्या लोकांना पाणी जातं. आता त्याच्यामुळे तरी पण ही जी मोठ्या टाकीचं काम आमचं झालं तर हा पाण्याचा प्रश्न त्यांचाच नाही, गावातले किरकोळ कारकोळ आमच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न मोठ्या टाकीचं पाणी झाल्यावर तो मिटेल, पण तो सध्या लगेच मिटेल याची गॅरंटी नाही. करतो थोडासा संवेदनशील मुद्दा आहे. आता मी तुम्हाला सांगते, संवेदनशील मुद्दा असं होता आम्ही तो बाजूला ठेवला. आणि त्याच्या आधी त्याविषयी साहेब सुद्धा म्हटले मगाशी सरपंच, त्या साहेबांचा विषय असा, पण तो संवेदनशील मुद्दा आहे म्हणून तो पिण्याच्या तो याचा आम्ही घाईघाईने हाताळला नाही. आता गावातल्या लोकांना माहिती आहे. त्याच्यानंतर 2017 पासून झालेल्या कामांचं मी तुम्हाला सगळं माहिती देऊन टाकेल, त्याचा काही विषय नाही आणि लिखित येईल ती पण. त्याच्यानंतर सचिन दिवटे यांचे घरी आणा दिवटे यांचे जे शोष खड्ड्याचे काम आहे, ते शोष खड्ड्याचे काम आता ते आमच्या घनकचरा सांडपाण्यामध्ये ते करून दिले. त्याचं घनकचरा सांडपाण्याचे देत असेल की ज्या लोकांना आपण गटार देऊ शकत नाही की त्या लोकांना ते सामुदायिक शोष खड्ड्याचं पाणी देतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये डास किती होते की जर पाणी जमिनीच्या वर उघड राहिलं तर डास होते. ते काय आपलं होतं नदीच्या पाण्याचं सध्या डास आलेला, अख्ख्या गावात नदीच्या पाण्याचे डास आले, ते काय पडलेलं नाही. पण ज्या वेळेस आम्हाला तर त्या शोष खड्डा झाल्यानंतर जमिनीच्या पोटात पाणी गेलं तर वर उघडं राहिलं नाही तर आपलं हे होणारच नाही. डास नुसतं डास मारण्याविषयी डास उत्पन्न कसे होणार नाही. आणि हे काही तांत्रिक वागून राहिलंय ते काम, त्यांचं घनकचऱ्याचं काम सुरू झालं, ते होऊन प्राधान्य ते कामाला घेऊन जातो आणि ते काम सचिनच्या गळ्यात जातो. आता जी सचिन दिवटे तो विषय झाला आणि राहिला घरकुलांचा प्रश्न. तर घरकुलांचे प्रश्न तुमचे वस्तीतले जे कोण राहिले असेल मी आजपर्यंत सांगतो की त्यांचे हाय असे प्रस्ताव आता आमचं पुढच्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात आम्हाला उद्दिष्ट येईल. अजून आम्हाला उद्दिष्ट आलेलं नाही. त्याच्यामध्ये उद्दिष्ट आल्यानंतर आम्ही तुमचे प्राधान्य नाही करून आम्ही पंचायत समितीला देऊ. तर आपलं थोडंसं वजन वापरून ते तुमच्या बाजूने मंजूर करून घ्या, आमचं काहीच अडचण नाही. आणि तर तुम्ही आले, आमचं गणपतराव आले, तरुण कार्यकर्ते आले, तक्रार आपण लोकशाहीमध्ये राहतो, सगळ्यांना तक्रारीचा अधिकार आहे. आमचं काही म्हणणार म्हणजे आल्याबद्दल काहीच नाही, तो तुमचा अधिकार आहे, तुमचं काम करणं माझा अधिकार आहे. पण हे एक शेवटचं परत एक वाक्य ध्यानात ठेवा
की ग्रामपंचायत जसे तलाठी स्वयंभू आहे, कृषी सहाय्यक स्वयंभू आहे, तसं मी स्वयंभू नाही. मला प्रत्येक वेळेला सदस्यावर सरपंचावर बॉडीवर अवलंबून राहतो कुठल्याही गोष्टीला. मला त्यांच्याशिवाय कुठलंही पाऊल टाकायचं नाही, कारण मी त्यांचा मालक नाही. हे जे मला दिलं ना माझं पण सगळं त्यांचं शेवटचं आहे. त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळेला आम्हाला त्यांना विश्वासात घ्यावं लागतं, सदस्याला म्हणा सरपंचाला म्हणा, बरोबर. त्याच्यामुळे तुमची इथून पुढे काही प्रश्न असतील तर आम्ही नेहमी सांगतात, कुणीतरी माणूस घेऊन मी सांगत असतो आधी तुमच्या सदस्याच्या कानावर घाला. म्हणजे माझं ठरलेलं वाक्य असतं का, तर मला त्यांना घेऊन पुढे जायचं ना, कुठे मी गावाचं मालक सोडायचं मला सगळं करायला. त्याच्यामुळे आज मी बरं यायला सांगतो साहेबांच्या वतीने तुमच्या संघटनेच्या की तुमचे कुठले प्रश्न असतो कमीत कमी सदस्याच्या कानावर घाला. सदस्यांनी नाही ऐकलं सरपंचाच्या कानावर घाला, माझ्या कानावर घाला. हा हे रिस्तर आहे की नाही, आपण लोकशाहीमध्ये राहतो. सर्व सदस्यांना सरपंचाला टाळून मी तरी काम करू शकत नाही. त्याच्यानंतर तुम्ही इथं आले तर मी सर्वांचा आभारी. तुमच्या निमित्ताने यांची काही माझ्या हातून काही कामं राहिली असतील ते कामं होऊन जातील. आणि सर्वांच्या वतीने मी गणपाला विनंती करतो, म्हणजे आता ते माझे जुने मित्र होते, आता काही गोष्टी मी तुमच्या ऑन कॅमेरा मी त्यांना कानात सांगेल की बा मी फोन ब्लॉक का केला होता. आणि त्यांनी त्यांचे माझे जुने संबंध आहेत, त्यांच्या फोनही काम केले. भाऊसाहेब आपले घडवण टाकायचं टाका, भाऊसाहेब आपल्याला हे करायचं करा, भाऊसाहेब ते करायचं करा. मग असं एकाही की तुम्ही पण शोधा ना, एकाही की मी फोन ब्लॉक का केला, बरोबर आहे. सांगतो हा विषय असा की त्यांनी पण आता मी पण काय आम्ही परगावचे पाहुणे आज आहे उद्या चालू, बरोबर आहे. आमच्या दोन हाताने जेवढे आम्हाला प्रामाणिकपणे करता येईल आम्ही तेवढं प्रामाणिकपणे सेवा करतोय. कोणाला मना साकष जातीवाद आमचं तम काय करायचं आमचा उद्देश नसतो, बॉडीचा नसून कोणा कुठल्या ग्रामसेवकाला वाटतं की लोकांनी आपल्याला येऊन काय ते म्हणा. आता जे आपण लोकशाहीमध्ये राहतो, लोकशाहींना लोकमध्ये तुम्हाला आरोप करण्याचे अधिकार आहे. आणि मी ज्या पदावर काम करतो तिथं लगेच तुम्हाला आडवं लागून तुमच्या पुरावे मागणं हे माझं काम नाही. माझं शांततेने काम तुम्हाला उत्तर देणं तुमचं काम करणं हे काम आहे. तरी मी तुम्हाला परत आठवण करून देतो, तुम्ही साधारणतः पुढच्या 15 वाड्यामध्ये मी तुम्हाला होम बोलून गेलं, म्हणजे तुमचं एकूण तुम्ही पाहता ना तुम्हाला होम बोलून घेईल. पुढे तुमचं मला सहकार्य जे काही समाजाचे प्रश्न होते, आणि जे काही समाजाचे प्रश्न होते हो ते प्रश्न साधारणतः भाऊसाहेबांनी 15 दिवसापर्यंत हो सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं आपल्याला वचन दिलेले, शब्द दिलेले. जर 15 दिवसात जर नाही झालं तर मग आपल्या पद्धतीने आपण येऊन ग्रामपंचायतला टाळे ठोकून जोपर्यंत त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण त्याचे सुधारणा ओके की जो पाण्याचा प्रश्न आहे तो तुम्हाला मी सांगितलं, तो संवेदनशील विषय, तो माझ्या अखेरीने 10% आहे. दुसरा विषय तो आणि जे गावाच्या पाईपलाईन आहेत तो विषय माझ्या कोटीच्या बाहेर आहे. तो गावात तुमचा विषय पाठीपत्र देताना तुम्ही आमच्या पद्धतीने तिथं पाठिंब्याचा माझा विषय आम्ही उकरपट्टी पाईपलाईन खोल ठीक आहे. तर मी आल्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो. आणि कल्पना बाबा काही ठेवू नको नाही ठेवायचं काय नाही. आणि मला कानात येऊन विचार